नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना। तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही ते प्रिन्स कट टाकलं होतं तर ते कसं टाकायचं। तर आज सगळ्या ताईंनी ज्या ताईंनी कमेंट केलेल्या आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यात पहिले याची आपण फोरघडी करून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला कस्टमरची किंवा आपल्याला ज्यांचं ब्लाऊज शिवायचं आहे त्यांची उंची टाकायची। उंची टाकल्यानंतर शोल्डर टाकायचं। शोल्डर घेऊन खाली शोल्डर आपल्याला 5 टाकायचं। पॅटर्न मापानुसार जास्त मोठं माप असेल तर 5.5 पावणे 6, छोटं माप असेल तर 5 आणि खाली मुंडा 6.5 असा घ्यायचा असतो या ब्लाऊजचा। आणि हे डायरेक्टचं प्रिन्स कट आहे, ही कटिंग वगैरे नाही आहे आणि शिवायला पण खूप सोपं आहे। आणि इथं जी फोरघडी टाकलेली आहे ना, इथून आपलं कमर घेराचं माप टाकायचं आहे। तर माझं हे जे मी एका कस्टमरचं आहे तर हे यांचं उंची जास्त पाहिजे, मी 15 उंची टाकली आहे। आणि त्यानंतर कमर घेर आहे त्यांचं 26, तर मी खाली 10.15 टाकलं आहे। 10, 10.15, 10.5 मार्जिंगनुसार असतं ते, आपल्याला जेवढी मार्जिंग ठेवायची तेवढं आणि त्यानुसार ते कट करायचं। मग आपण जसं फोरटक्स ब्लाऊज टाकतो ना त्याच पॅटर्नमध्ये ते पण अगदी सोपं आहे आणि हे पण त्याच पॅटर्नमध्ये येतं। थोडा फरक येतो आणि दिसायला पण छान वाटतं। म्हणजे मला असं सांगायचं ज्या नवीन आहे ना शिवणार त्यांना माहिती नाही ना तर त्यांच्यासाठी आहे। तर मग त्यानंतर कट करून झालंय। कट केल्यानंतर हा बघा हा आकार दिला आहे मी 3.5 मोजून, वरती उभा 4 पर्यंत टक्स घेतलाय आणि त्या प्रिन्सचा आकार दिलाय। तर आपण जो वरती 4 पर्यंतचा टक्स घ्यायचा आहे ना तर तो अर्धा इंचाच्या अंतरावर असं त्रिकोण मारून घ्यायचा आणि मग आकार द्यायचा त्याला। आणि त्यानुसार मग तुम्ही अशा प्रकारे जर व्यवस्थित जर टक्स टाकला ना एकदम छान येतो आणि व्यवस्थित येतो आणि टक्स पण एकदम मस्त पडतो। फक्त जो अर्धा इंचाचा आकार आहे तो सोडून आपण टिप मारायची। आता तुम्ही मागचे मी बरेचसे ब्लाऊज आहे ना ते मी ह्याच प्रकारचे शिवले, तुम्ही ते पण व्हिडिओ चेक करा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच कळेल। आणि आता त्यानंतर हे 3 ब्लाऊज आहे एका कस्टमरचे। तर मी काय केलं, हे आधी पॅटर्न टाकलं आणि माझ्याकडनं आहे ना व्हिडिओचं बटनच नाही दाबलं गेलं। मला असं वाटलं व्हिडिओच चालू आहे आणि नंतर बघितलं तर व्हिडिओ बंद होता आणि ब्लाऊज अस्तर तर कट झाले होते। तर हे ना मी 32चं पॅटर्न टाकलं आहे आणि ह्या कस्टमरचं माप आहे 29.5, मग मी त्यांना 32चं पॅटर्न टाकलं आहे। आता हे तिघं पण अस्तर माझे कटिंग करून झाले। आता हे तिघं पण 2-3 ब्लाऊज आहे ना तर तिघं पण एकावर एक कट करून घेणार आहे मी। पण एक त्यातलं थोडं वेगळं पॅटर्नमध्ये ब्लाऊज आहे, मी ते एक बाजूला कट करणार आहे आणि त्यानंतर मग 2 एकावर एक ठेवून कट करणार आहे। आता हे 2 जे पीस आहे ना ते सारखे आणि हा पॅटर्न बघा, इतक्या साड्या आल्या ह्या पण दुकानामध्ये आता सध्या। तर शिवायचा असं कंटाळा आलाय आता ह्या साड्यांचा, तेच पॅटर्न शिवायचं आणि परत कस्टमरला काय शिवायचं त्याचं। आणि कस्टमरच्या डोक्यात असं वेगवेगळा प्रकार, बाही वेगळी, असं काही चालू असतं। मग आता बरेचसे ब्लाऊज भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे शिवून झाले आणि आता अजून तर भरपूर ब्लाऊज आहे त्या पॅटर्नमध्ये शिवायला। तर मी 2 ब्लाऊज पीस टाकून घेतले आता हे। आणि ब्लाऊज पीस हे बघा, आता हे दोन्ही ब्लाऊज पीस का टाकले तर दोघं सारखेच ब्लाऊज आहे, यांना कुठं काट वगैरे नाही, खाली वर पण नाही। जो मोठा पीस आहे ना तो खाली टाकते आणि छोटा पीस असतो ना तो वरती टाकते। आणि असं कट करून घ्यायचं। कट करताना पण आहे ना अर्धा इंचाच्या अंतर सोडून कट करायचं, म्हणजे आपलं पॅटर्न इकडं तिकडं जरी सरकलं शिवताना कापताना तरी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। फेस टू फेस जर कापलं तर तुम्हाला शिवताना प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे अर्धा इंच बाहेर सोडायचं, कपडा सोडून द्यायचा आणि त्यानंतर कट करायचं। आता हे पण कट करून झालंय माझं ब्लाऊज। ब्लाऊज पीस कट करतानाच त्यामध्ये आयपट्ट्या, पायपिंग पट्ट्या, आपल्याला जर नॉड टाकायची ब्लाऊजला तर त्या नॉडला खाली फुलं बनवायची असतात, तो त्या फुलांचे चेक्स पण बनवून ठेवायच्या लगेच कपड्यामध्ये। मग ते बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्याला नंतर ब्लाऊज शिवताना शोधायचं काम पडत नाही। आणि हे ब्लाऊज कट करताना मी याची लेस कट करून घेतली आहे आणि यावर पण हे पॅटर्न टाकलं आहे। हे तिघं पण एकाच मापाचे आहे,
पण हा जो ब्लाऊज पीस आहे ना हा खूप सटकाळा आणि मागे पुढे कातर झाली असती, मग ते कसं एकावर एक तिघं पण कापता नसते आले, म्हणून मी हा एक सिंगल बाजूला काढला आणि एक सिंगल करूनच कट करून घेते, कारण इतक्यात कपडा इकडे तिकडे सटकतो आणि मग परत प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे मी हे रिस्क घेत नाही। ते पण झालंय कट करून। आणि आता हे जे आहे ना प्रिन्स कटमध्ये सगळ्यात सुरुवातीला पहिलं अस्तर कापलं मी, ते अस्तरवरचं ब्लाऊज आहे। ही पण साडी त्याच पॅटर्नमध्ये ग्रे कलरमध्ये। यांनी ना ह्या कस्टमरची ना बाही सांगितलेली नाही कशी घ्यायची, फक्त त्यांनी सांगितलं की बाही वेगळ्या प्रकारची घ्या, पण मी आता ज्यावेळेस फोन करेल त्यांना त्यावेळेस विचारून घेईल आणि मगच बाही कट करेल। मग काय करते मी आता लगेच असं कुठं किती मोठा ब्लाऊज पीस असला ना तर व्यवस्थित ॲडजस्ट करून जेवढा कपडा उरेल तेवढा कपडा टाकून घ्यायचा। आता असं एकाखाली एक टाकलं होतं मी, पण मग त्यांनी जर का काही बाहीला वेगळं 3/4 किंवा काही पप बाही करायला लावली तर त्याला कपडा पण जास्त लागतो, म्हणून मग मी थोडंसं एक जवळजवळ ठेवून आणि आता ब्लाऊज पीस कट करते, म्हणजे आपला कपडा पण उरतो आणि बाही पण जशी पाहिजे तशी पण टाकता येते। काही सांगितलं ब्लाऊजला डिझाईन वगैरे करायला तर ती पण मी करू शकते, त्यासाठी ॲडजस्टमेंट करून कापते मी आता हे ब्लाऊज। आणि एवढा कपडा पण उरला आहे, कस्टमरला फोन केला की मग मी त्यांना विचारून मग बाही कट करणार आहे ह्या ब्लाऊज पीसची। आता हे मी एका ताईंना दाखवायचं होतं की हे ब्लाऊज कसं शिवायचं कसं कट करायचं, त्यासाठी मी हे एका कस्टमरचं ब्लाऊज कटिंग केलं आहे। व्यवस्थित परत कापून झालं का त्याच पीसमध्ये कपडा सर्व ठेवून द्यायचा। आपण काही गडबडीत इकडे तिकडे टाकतो कपडा, मग आपल्याकडून गडबड होऊ शकते। आता हे जे मी 3 ब्लाऊज कापले ना तर त्या 3 ब्लाऊजला 32चं पॅटर्न टाकलंय मी। तर हे बघा हे माझ्याकडं पेपरच पॅटर्न आहे 32चं, तर कमरघेर आहे 29.5 आणि पॅटर्न टाकलंय मी 32चं। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कट करा आणि असंच माप बघून घ्या। तुम्हाला इथं माप पण दिसत असेल की नाही दिसत, पण मग हे बघा इथं 29.5 कमरघेर आहे आणि कुठं तुम्हाला छातीचं माप दिसतंय का? अजिबात दिसणार नाही। मी कधीच छाती मोजत नाही ब्लाऊज, कोणाचंही ब्लाऊज येऊ दे कसंही ब्लाऊज येऊ दे, तरी कधीच अजून मला वाटलं नाही की मी एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज म्हणजे छातीचं माप घेतलं आणि त्यानुसार ब्लाऊज शिवलं। माझी ही पद्धत आहे आणि मला हीच पद्धत सोपी वाटते आणि अजूनपर्यंत माझ्या ह्या पद्धतीने मी ब्लाऊज शिवल्यामुळे ना अजूनपर्यंत एक पण कस्टमरचं ब्लाऊज असं काही बिघडलं नाही का कुठं काही झोळ पडला की कुठं कटोरी मोठी झाली का काही असा कुठलाच प्रकार झालेला नाही। त्यामुळे मला हेच पॅटर्न आणि यानुसारच ब्लाऊज शिवायला आवडतं। आता ज्याचे त्याच्या शिकवण्यावर ज्याचे त्याचे कोर्स कुठं झालेले सगळ्यांचे सगळेजण सारखेच नाही शिकवत, काहींची वेगळी पद्धत असते। तर माझी हीच पद्धत आहे, मी कमरघेर किती असो द्या तरी पण मी 2 इंच पुढे घेते आणि त्यानुसार पॅटर्न टाकते। कटोरी मोठी पण होत नाही आणि छोटी पण होत नाही आणि ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसतं। तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा आणि मग मला सांगा ब्लाऊज शिवल्यानंतर। आणि पॅटर्न पण एकदम परफेक्टली काढलेलं पाहिजे, नाहीतर मग मी सांगितलं आणि तुमचं पॅटर्न पण बरोबर पाहिजे। त्यासाठी आपले काही व्हिडिओ आहे, 1-2 पॅटर्नचे व्हिडिओ टाकलेले मी 36 आणि 38चे, ते पण व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, त्यानुसार तुम्ही पॅटर्न काढा। आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं पॅटर्न पाहिजे असेल तर तसं मी पॅटर्न काढणार आहे। आता हे जे ब्लाऊज पीस टाकलंय ना हे पण त्याच कस्टमरचं आहे, जे ग्रे कलरचं ब्लाऊज मी कट केलं होतं ना त्याच कस्टमरचं आहे। आणि कसं असतं एक ब्लाऊज जर कट केलं आणि इकडे तिकडे जर पीस पडला आणि राहून जर गेला ना तर दुसऱ्या दिवशी असं होतं दुकानामध्ये इतक्या चिंध्या असतात आणि रिकामटे ब्लाऊज पीस पण खूप असतात, मग त्यामुळे मग हा जर पडला तर मग माझ्या लक्षात पण नाही राहत। मग त्यामुळे कटिंग करून ठेवते, कटिंग करून तो लेट जरी शिवून झाला तरी मग काही टेन्शन नसतं, कारण कटिंगचे ब्लाऊज लगेच पिशवीत भरल्या जातात आणि ज्या वेळेस आपल्याला टाइम भेटतो त्यावेळेस मी शिवून टाकते मग। आणि हे पण आता कटिंग करून ठेवते। दोघं पण पीस दोन्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे होते, त्यामुळे मी काही एकावर एक टाकले नाही, एक करूनच कट करते। ज्यांची प्रॅक्टिस नाही, ज्यांना ब्लाऊज कटिंगची जास्त सवय नाही तर त्यांनी एकच ब्लाऊज कट केलं तरी चालेल,
असं एकावर एक पण टाकून जर कट करायला गेला तर तुमच्याकडून काही प्रॉब्लेम होऊ शकतो। तर हे बघा ही एक साडी अजून, आणि ही पण एकाच पॅटर्नमध्ये इतक्या साड्या आल्या ह्या। तर आता अजून ह्या सर्व साड्या फॉल करायच्या आहे। आणि जे एक ताईची कमेंट होती की हे प्रिन्स कटचं ब्लाऊज कसं कट करायचं, तर ताई तुम्ही कटिंग बघितलीच असेल। आता मी हे ब्लाऊज पीस आणि अस्तर जॉईन करून झालं आहे माझं, तुम्हाला आता तुमच्यासाठीच मी सांगते हा। आणि हे काय करायचं, ह्या साईडने 3.5 इंच घ्यायचं, 3.5 किंवा 4.25 घ्यायचं, आणि 4.25 घेतल्यानंतर वरती उभा टक्स जो आहे तो 4 टाकला मी। 4 टक्सला सरळ रेष ओढून घ्यायची। त्यानंतर तिथून आपण तिरप्या आकारामध्ये आपण प्रिन्सचा आकार देऊन घ्यायचा, असा आकार देऊन घ्यायचा। आकार दिल्यानंतर आपण आकार एकदम असा प्रिन्सचा आकार जसा येतो ना तोच आकार द्यायचा। त्यानंतर आपण जो टक्स दिलेला आहे ना 4चा, त्याच्या दोन्ही साईडनी अर्धा इंचचा त्रिकोण करून घ्यायचा। आता हा त्रिकोण तुम्हाला दिसतच असेल। त्रिकोण केल्यानंतर त्याच त्रिकोणवर सरळ उभा टक्स घ्यायचा 4 इंचापर्यंत, आणि त्यानंतर आपण जो वरती प्रिन्सचा आकार दिलेला असतो तो टक्स त्याला जॉईन करून वरती पुढे त्या आकाराने खडूवर टिप मारून घ्यायची। हे बघा किती छान टक्स पडलाय बघा। अशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचं। त्यानंतर आपण खालून पट्टी लावून घ्यायची। तर पट्टी पण लावताना ना एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सरळ आकारामध्ये पट्टी लावायची, कारण काय होतं ही पट्टी पण मागे पुढे तिरपी तारपी जर झाली तर तिथं पण ब्लाऊज विचित्र दिसतं। मग त्यामुळे ती पट्टी पण लावताना खालचे दोन्ही पण आकार मस्त साईडने कट करून घ्यायचे, मग पट्टी जॉईन करायची। पट्टी जॉईन केल्यानंतर वरून दाबटीप द्यायची। कुठलीही पट्टी जोडा तुम्ही, दाबटीप द्यायला अजिबात विसरायचं नाही। दाबटीप देत चालायची, दाबटीपने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, आणि आतमध्ये दुमडायची। आता हे झालंय प्रिन्स कटचं ब्लाऊज। ज्या ताईंना पाहिजे होतं, त्यांना माहिती पाहिजे होती त्यांच्यासाठी, काही यांना असं सोपं वाटतंय तर अशा पद्धतीने पण तुम्ही प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवू शकता। हे जे ब्लाऊज मी शिवलंय ना, तर ह्या ब्लाऊजचं कमर घेर 26 होतं आणि उंची 15 टाकलेली मी। मग उंची जर जास्त 15 टाकलेली मी, तर मी उभा 4चा टक्स टाकलाय। जर तुम्ही 3.5ची उंची टाकत असाल तर तुम्ही टक्स 3.5चा पण टाकू शकता। आता दुसरी अजून एक कमेंट होती की ताई मी ब्लाऊज शिवते सर्व बरोबर येतं पण साईड पीस मोठा होतो। तर ताई साईड पीस का मोठा होतो, तर तुम्ही साईड पीस वरच्या साईडने टिप मारत असाल म्हणून साईड पीस मोठा होतो। आणि असं मी ज्या पद्धतीने वरून कटोरी ठेवली आणि त्यानंतर साईड पीस जोडला बघा, कुठंच कमी जास्त होत नाही। आणि आपण जर पॅटर्न जर एकत्रच कापलेलं असतं, पाठीचा भाग कटोरी साईड पीस जर एकच पॅटर्न होऊन निघतं तर साईड पीस कमी जास्त होऊ शकत नाही। तुम्ही जोडतानाच तुमच्याकडनं साईड पीस ताणल्या जात असेल त्यामुळे मोठा होतो। तर आता ही आहे डबलची क्रॉसपट्टी। तर ही डबलची क्रॉसपट्टी आहे, तर ही डबलची क्रॉसपट्टी काय घेतली मी, तर हा पॅटर्न छोटं होतं तर मग त्यामुळे मी त्याच्यात अस्तरमध्ये बसून गेलंय हे, मग मी डबल क्रॉसपट्टी टाकली। आपण जशी सिंगलची टाकतो ना तशीच ही डबलची क्रॉसपट्टी घेतली। आता याला टिप पण मारून झाली इथं। आता क्रॉसपट्टी जोडल्यानंतर पुढच्या भागात पासून आपल्याला जिथं आयपट्टी हुकपट्टी लावायची तो भाग असा इथून तिथून सारखा कट करत चालायचा। कट केल्यानंतर म्हणजे तो आपला हा भाग आहे ना तो मागे पुढे होत नाही आणि आयपट्टी पण छान लावता येते मग। आणि साईड पीस तुमच्याकडनं ना ताई ताणल्या जात असेल ना त्यामुळेच मोठा होत असेल। तुम्ही ना कटोरी वरच्या साईडने घ्या आणि साईड पीस खालच्या साईडने ठेवायची आणि मग हलक्या हाताने टिप मारायची। या पद्धतीने शिवून बघा, तुमचा साईड पीस मोठा होणार नाही आणि ब्लाऊज पण दोन्ही पण पार्ट एकदम बरोबर येतील। आता ही याला पण आयपट्टी लावून झाली। आता 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई गळा कसा कट करायचा पुढच्या साईडचा, तर कशा मापानुसार कट करायचा। तर इथं आता इथपर्यंत कटोरी साईड पीस आयपट्टी जॉईन करून झाली माझी। आणि त्यानंतर आपण काय करायचं, त्या गळ्यालाच असा आकार देत चालायचा। कस्टमर आलंय 2 मिनिट।
तर हे दोन्ही पण साईड आता आपले जोडून झाले इथं. तर इथून जोडून झाल्यानंतर आपण काय करायचं, डायरेक्टली कातर लावायची नाही, तिथं खडूनी पॉइंट करून घ्यायचा. गळ्यापासून अर्धा ते पाऊण इंच कटोरीला पॉइंट करून घ्यायचा. तिथपर्यंत मी जसा करते तसा आकार देऊन घ्यायचा. अर्धा इंच किंवा पाऊण इंच, कुठलाही माप असू द्या, छोटं असू द्या मोठं असू द्या, कुठलंही माप असू द्या, तरी अर्धा इंच पाऊण इंच किंवा लईत लई जास्त मोठ्या मापाचं ज्यांना पाहिजे असेल गळा असा तर त्यांना 1 इंचापर्यंत जास्तीत जास्त, पण पाऊण इंचापर्यंतच गळ्याच्या कटोरीला आकार द्यायचा. आणि त्या आकारानुसार टीप मारून घ्यायची. आता टीप मारली, टीप मारल्यानंतर मग आपण कट करून घ्यायचं. कारण टीप मारल्यामुळे काय होतं, आपली कातर इकडे तिकडे जात नाही आणि त्यानुसारच आपल्या गळ्याला आकार पडतो. जर तुम्ही न टीप मारता जर डायरेक्टली कातर लावाल तर तुमची कात्रेला इकडे तिकडे होऊन जाईल आणि मग परत ब्लाऊजचा खराब होऊ शकतं. आता मी हे दोघं पण पार्ट हे बघा मस्त कट करून घेतले आणि आपण असं लावून बघायचं दोघं पण का कसं येतंय, गळा कुठं कमी जास्त होतोय का, काही खालीवर होतोय का. आता माझ्याकडनं हे बघा इथं थोडंसं वरती झालंय, एक बाजू खाली आणि एक बाजू वरती. मी दोघं पण आपलं पॅटर्न जर एकसारखं आहे तर खालीवर नकोच व्हायला, म्हणून मी परत वरती गळ्याला थोडंसं कट केलंय, म्हणजे थोडंसं कोरून घेतलाय. ज्यावेळेस खोल वरती साईड पीसला न करता तुम्ही जर कटोरी कोराल ना, खूप छान बसतं ब्लाऊज. म्हणजे प्रिन्स कटपेक्षा पण हे ब्लाऊज खूपच छान बसतं. मग परत लावून बघायचं. लावून बघितल्यानंतर बघायचं कुठं काही कमी जास्त होतोय का, आकार गोल येतोय का, हे चेक करत राहायचं आणि परत कट करून घ्यायचं आणि मग पायपिंग करायची. तर अजून एका ताईंची कमेंट होती की ज्या माणसं म्हणजे ज्या कस्टमरची कटोरी जाड बारीक असेल कस्टमरचं, तर कटोरी कशी टाकायची. तर ताई आपण ज्यावेळेस आता हे बघा हे जे ब्लाऊज आहे ना, आता हे ब्लाऊज माझ्याकडं किती 37 कमर घेर म्हणजे जवळजवळ 40 छातीचं ब्लाऊज आहे. तर 40 छातीचं ब्लाऊज आहे तर मी त्यांना 37 कमर घेर आहे तर मी त्यांना 40चं पॅटर्न टाकलेलं आहे. आपण जे पॅटर्न काढतो ना त्याच पॅटर्ननुसार तेच पॅटर्न टाका. आता समजा 37 कमर घेर आहे तर मी 40चं पॅटर्न टाकलं तरी 40चं पॅटर्न एकदम परफेक्टली बसतं आणि व्यवस्थित येतं. आपण ज्यानुसार पॅटर्न टाकू ना, जसं जसं माप असेल ना, तर तुम्ही जाड असू द्या बारीक असू द्या किती मोठं माप असू द्या, 35 कमर घेर असेल तर तुम्ही 38चं पॅटर्न टाकू शकता. किंवा आता मी 38 37 असं पॅटर्न असेल तर मी डायरेक्टली 40चं पण पॅटर्न टाकू शकते. काहीच नाही, एका टीपचा फरक पडतो. फक्त 2 इंच पुढे घेत चाला, 2 किंवा 3 इंच. समजा आता 37चं कमर घेर बसलंय तर मग तुम्ही कितीचं 38चं तर नाही पॅटर्न टाकू शकत. आणि काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला मशीन घ्यायची आहे, कोणत्या कंपनीची मशीन घेऊ. तर मी अरुण कंपनीची ही पण मशीन खूप छान आहे. आणि ह्या मशीनला इथं हा खटका आहे, आपली इथं ही जी टीप आहे ना, टीप लॉक होते तिथं, आणि इथं दोरा ओवून इथं पॉईंटनुसार दोरा ओवत चालायचा. आणि प्रत्येक मशीनला टिप कमी जास्त करायचं पण असतं. आणि अरुणची, उषा कंपनी, विश्वकर्मा अशा सर्वच म्हणजे फुल सेटलमध्ये तर ही मशीन खूप बेस्ट आहे. आता ह्या मशीनलाच माझ्या जवळजवळ 9-10 वर्ष झाले. या मशीनला भरपूर दिवस झाले पण अजून काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ही एक दुसरी जी आहे ही विश्वकर्माची आहे. ही ह्या गुलाबी मशीनच्या आधीची घेतलेली ही मशीन, ही पण फुल सेटलमध्येच आहे आणि ही ती सगळी एकसारखीच आहे. आणि ही इकडे पिकोची मशीन आहे माझी, पिकोची पण अरुणचीच आहे. आणि हिच्यावर पण पिको पण छान येतो आणि एकदम मस्त पिको येतो. या पिकोच्या मशीनवर इथे आकडे असतात 1 2 3 4. तर आपण माझा पिको 3 वरच असतो. 3 वर पिको छान येतो. तुम्ही 4 वर करू शकता, 2 वर करू शकता आणि करून बघायचं पिको कोणत्या आकड्यानुसार पिको चांगला येतो तसं आपण ते आकडे पण चेंज करू शकतो. तर ही पण मशीन छान आहे. ब्लाऊजच्या विषयावर भरपूर मी व्हिडिओ टाकणार आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे प्रत्येक पॅटर्न सांगणार आहे मी. फक्त तुमच्या काही अडचणी असू द्या, काही प्रश्न असू द्या, मला नक्की सांगा. चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.